आज आपण 10 दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक बघणार आहोत. त्यासाठी मी इथं खोबरं किसून घेतलं, नंतर ते 2 चमचे तूप टाकून भाजून घेतलं. आवडीनुसार सुकामेवा आणि इलायची पावडर टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पिठी साखरही टाकायची आहे आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. पारीचं पीठ बनवण्यासाठी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, त्याच्यानंतर थोडंसं तूप आणि मीठ टाकून हे छान मिक्स करून घेतलं आणि लागेल तेवढं पाणी टाकून आपल्याला पीठ हे छान भिजून घ्यायचं आहे आणि 15 मिनटं त्याला रेस्ट करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला याचे छान अशी छोटे छोटे पेढे बनवायचे आहे. त्याची पारी लाटून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळे मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून आपल्याला लो टू मीडियम हीटवर हे सगळे मोदक छान असे बिस्किटसारखा कलर येत नाही तोपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. आमच्या खानदेशात असे तळण्याचे मोदक बनवले जातात. तुमच्या भागात कुठल्या प्रकारचे मोदक बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.